आता केवायसीला सुरुवात केली असेल तरी अजून एक नियम लावण्यात आलाय। जर तो तुम्ही लागू केला नाही, तो पाळला नाही तर तुम्हाला येणारा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो। काय नियम आहे तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी एक नवा नियम लागू केला असून आता या योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे। या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणंही बंधनकारक झालंय। लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी सोबत त्या महिलेचा पती किंवा वडिलांचंही वार्षिक उत्पन्न किती आहे याची आता पडताळणी राज्य सरकार करणार आहे। जर महिलेचं लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न शोधलं जाईल। लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासाठी वडील किंवा पतीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवलं जाईल। तर आपण पाहतोय की ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जा, ई-केवायसी बॅनरवरील फॉर्मवरती क्लिक करा, आधार आणि कॅप्चा भरा। आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड OTP बटनावरती क्लिक करा। आधार लिंक मोबाईल क्रमांकावरती OTP येईल। OTP टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा। पुढे लाभार्थ्यांची केवायसी आधीच पूर्ण झाली की नाही हे दिसेल। प्रक्रिया पूर्ण झाल्यास ई-केवायसी आधीच पूर्ण झाल्याचा मेसेज येईल। ई-केवायसी पूर्ण नसेल, आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे पाहिलं जाईल। आधार क्रमांक पात्र यादीत असल्यास पुढील टप्प्याकडे जाता येईल। तर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक कॅप्चा नमूद करून OTP साठी क्लिक करायचं आहे। OTP मोबाईलवरती मिळाल्यावरती तो टाकून सबमिट म्हणायचं आहे। लाभार्थ्यानं जात प्रवर्ग निवडावा। कुटुंबातील सदस्य राज्य सरकारचा कुठलाही लाभ घेत नाही ना याची माहिती द्यावी। कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेते। सर्व बाबींची नोंद करून चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि सबमिट बटन दाबा। अशा पद्धतीने तुम्ही ई-केवायसी करू शकता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।